हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लिस क्लबच्या पॅन्ट्सचा रिव्ह्यू देणार आहे। तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येतो आहे का? घरात घालायला वेगळे कपडे, बाहेर जायचं असेल तर चेंज करून वेगळे कपडे आणि ऑफिससाठी वेगळे कपडे। जीवावर तर तेव्हा येते जेव्हा यातल्या एक एक पॅन्टची किंमत 700 ते 1000 रुपयापर्यंत आहे जर तुम्ही मीडियम रेंजच्या घेतल्या तर। आणि याच प्रॉब्लेमवरती उपाय शोधता शोधता मला मिळाल्या ब्लिस क्लबच्या पॅन्ट। हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आणि 6 महिने ह्या पॅन्ट्स पूर्ण यूज केल्यानंतर याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देते आहे। तर ही आहे फर्स्ट ब्लॅक कलरची पॅन्ट। ही स्ट्रेट पॅन्ट आहे। ब्लिस क्लबमध्ये पॅन्टचे बरेच वेगवेगळे टाईप आहेत, फ्लेअर पॅन्ट, जिम पॅन्ट, ट्राउझर्स वगैरे। तर त्यातली ही आहे स्ट्रेट पॅन्ट। या पॅन्टचा कपडा खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे घरात घालायला खूप कम्फर्टेबल वाटतात ह्या। ही सेकंड पॅन्ट, ही मी फ्लेअर्ड पॅन्ट घेतली आहे। हा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे। ह्या पॅन्ट सॉफ्ट तर आहेच, स्ट्रेचेबल पण खूप आहेत, त्यामुळे आपण ह्या जिममध्ये पण यूज करू शकतो। आणि दिसायला तर ह्या खूप छान आहेच, त्यामुळे आपण घराबाहेर वगैरे जायला ह्या घालू शकतो। माझ्या ह्या पर्सनली फेवरेट यासाठी आहे की मला आता 10 वेळा कपडे चेंज करावं लागत नाही, घरात घालायला असो वा खाली सोसायटीमध्ये जायला किंवा मुलाला स्कूलमध्ये सोडायला असो। सर्वीकडे आता ही एकच पॅन्ट यूज करते। ही पॅन्ट कम्फर्टेबल असून हिचा लुक इतका छान आहे की घरात पण तुम्ही वेल ड्रेस घातल्यासारखं राहू शकतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिचा कलर फेड होत नाही। मला ही पॅन्ट घेऊन 6 महिने झाले, पण जशी फिटिंग आणि कलर स्टार्टिंगला होता तसाच आता सुद्धा आहे, त्यामुळे घरी कोणी अचानक जरी आले तरी आपण वेल ड्रेस असतो। या पॅन्ट्सची अजून एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे ह्या पॅन्ट्स हाय वेस्ट आहे, त्यामुळे खाली वाकल्यानंतर पण तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही। आता हे सर्व झाले प्रोज, आता आपण याचे कॉन्स बघूया। तर या पॅन्टचा कपडा थोडासा जाड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये यामध्ये गरमी होते आणि ह्या थोड्या हाय वेस्ट आणि पोटाला असं बांधून ठेवतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना ते झोपताना घालायला आवडत नाही। मी ह्या पॅन्ट्स घेताना एक चूक केली आहे। तुम्हाला ही पॅन्ट थोडीशी शॉर्ट दिसत असेल तर ज्यांची हाईट 5.5 फीटच्या वरती आहे त्यांच्यासाठी वेगळ्या लेंथच्या पॅन्ट्स आहेत। मी चुकून ही 5.5च्या हाईटच्या खालची पॅन्ट घेतली आहे, सो तुम्ही तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग पॅन्ट घेऊ शकता। तुम्हाला जर ह्या पॅन्ट्स घ्यायच्या असतील तर मी खाली याच्या लिंक देते, तिथून तुम्ही ह्या घेऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।